हॅलो फ्रेंड्स. सो BMS फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा असणार आहे. सो एंडपर्यंत बघा. सो आता तुम्ही बघणारे सर्व BMS फर्स्ट इयरचे स्टुडंट आहे, बरोबर? ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही BMS फर्स्ट इयरमध्ये एंटर केलं होतं तेव्हा तुमच्यासाठी BMSचा सिलेबस हा नवीन असेल, बरोबर? BMSचे जे स्टडी आहे ती सर्व नवीन असणार आहे. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही BMS फर्स्ट इयर जेव्हा शिकायला स्टार्ट झाले होते तेव्हा तुम्हाला हा क्वेश्चन पडला असेल की हे जे सर्व सब्जेक्ट आहे याच्यामधलं मला किती येईल, मला हे समजते का, आणि मेन म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये मी BMS फर्स्ट इयर पास होईल की नाही, बरोबर? मला देखील हा प्रश्न पडला होता. पण जर आपण प्रॉपर वे मध्ये प्रॉपर टाइम नुसार जर आपण प्रॉपर स्टडी केला तर आपण BMS हे इझिली पास होऊ शकतो. ठीक आहे. सो BMS मधला जो महत्वाचा आपण विषय म्हणू शकतो तो रचना शरीर म्हणजेच ह्युमन अॅनाटॉमी आपण मॉडर्न मध्ये त्याला म्हणतो. ठीक आहे. सो रचना शरीर आणि ह्युमन अॅनाटॉमी हा विषय असा आहे की हा जर आपण प्रॉपर वेनी स्टडी केला आणि प्रॉपर वेनी जर आपण तो युनिव्हर्सिटीमध्ये थेरीला जर तो लिहिला तर आपण 100% पास होऊ शकतो. बघा, मी फर्स्ट इयरला होते, बरोबर? सो फर्स्ट इयर मध्ये जेव्हा मी नवीन आले होते तो रचना शरीर हा खूप हार्ड विषय मला जात होता. ओके, वन ऑफ द हार्ड विषय. सो मला फर्स्ट टर्म मध्ये फर्स्ट इयरच्या मला 100 पैकी 48 मार्क्स होते. सो मीन्स मी फेल होते रचना शरीर. सो तेव्हापासून मला प्रेशर आलं होतं की युनिव्हर्सिटीमध्ये काय होईल, मी रचना शरीरमध्ये फेल झाले तर. सो पण असं झालं नाही, कारण मी जे आमचे हे होते, ओके, आम्हाला जे टाइम दिलेला होता युनिव्हर्सिटीसाठी, सो त्याच्यामध्ये मी रचना शरीरचा असा अभ्यास केला माझे नोट्स मधून की BMS ला मला फर्स्ट इयरला रचना शरीरमध्ये 138 मार्क्स आहे आणि सर्वात जास्त मला रचना शरीरमध्येच मार्क्स आहे 138. सो रचना शरीर जर आपल्याला पास व्हायचं असेल सो त्याच्यासाठी आपल्याला हे जे काही मी बोर्डवर लिहिले आहे या सर्व आपल्याला घटकांची गरज आहे. ठीक आहे. सो बघा, रचना शरीर आणि ह्युमन अॅनाटॉमी, ओके, एवढं तुम्हाला माहित असेल बेसिक. तुम्ही सपोज आता तुमची युनिव्हर्सिटी असेल किंवा तुम्ही आताच न्यू कमर्स असणार आहेत, ओके, ओल्ड बॅच असेल BMS फर्स्ट इयर किंवा न्यू बॅच असेल, सो सर्वांसाठी हा व्हिडिओ ऍप्लिकेबल आहे, कारण हा त्यांच्या लाईफमध्ये त्यांना युजफुल हा ठरणारच आहे. ओके. सो बघा, तर BMS रचना शरीर. सो रचना शरीर म्हणजे काय, तर आपल्या बॉडीमध्ये जे रचना असतात त्याची आपण तिथे स्टडी करतो, बरोबर? सो याच्यामध्ये डायसेक्शन पण येतं, तुम्ही केलंच असेल. ठीक आहे. सो आता बघा, रचना शरीरचे पेपर किती असतात, तर 2 पेपर असतात, पेपर 1, पेपर 2. ठीक आहे. आणि बोथ आर 100 मार्क्स. सो बघा, ह्याचं रचना शरीर आहे, ओके, आणि ह्युमन अॅनाटॉमी. सो आता याच्यामध्ये जे पेपर्स आहे पेपर 1 आणि पेपर 2, सो हे किती मार्काचे असतात, 100 मार्क्सचे. ओके, दोन्ही पेपर म्हणजे 2 पेपर किती मार्क्स झाले, 200 मार्क्सचे. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये डिव्हिजन कसं केलेलं आहे मार्क्सचं, तर याच्यामध्ये बघा 20 मार्क्सचे MCQ दिलेले आहेत प्लस 80 मार्क्सचा थेरी, म्हणजे कसं की SAQ प्लस LAQ, शॉर्ट आन्सर क्वेश्चन प्लस लॉंग आन्सर क्वेश्चन, असं याचं डिव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे. सो बघा, आता 20 मार्क आपल्यासाठी फायदेशीर आहे जे MCQ आहे ते. का बरं, कारण त्या MCQ नी आपली जी स्कोरिंग आहे, पासिंग चान्सेस आहे तर ते वाढतात खूप मोठ्या प्रमाणात. कारण याच्यामध्ये हे जे 20 आहे, जर आपण याच्यामध्ये जर 15 अबोव घेतले तर आपल्याला या थेरीमध्ये 80 पैकी फक्त आपल्याला 40 मार्कच घ्यायचे असतात, 40 किंवा 45. सो तेवढे घेतले तर आपण 50 मार्क्स देन पास, इझिली पास आउट. सो दॅट्स वाय आपल्याला 20 ची सुद्धा मेहनत करायची आहे. तर ते कसं, त्याच्यासाठी आपल्याला फुल सिलेबस हा वाचावाच लागेल. त्याच्यासाठी पर्याय नाहीये MCQ साठी, कारण MCQ जे असतात तर ते आयुर्वेदाचे असतात आणि मॉडर्नचे सुद्धा असतात. सो दॅट्स वाय आपल्याकडे प्रॉपर नोट्स असणं हे गरजेचे आहे. सो 20 आउट ऑफ मार्क तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला होल सिलेबस हा रीडच करावा लागेल. आणि असं नाही की मॉडर्न मध्ये मग BDC आहे किंवा शिंपी आहे तर तुम्ही पूर्ण पुस्तक वाचत बसणार नाही. आपल्या NCISM सिलेबस दिलेला आहे, ओके, फर्स्ट इयरचा रचना शरीरचा. सो त्याच्यामध्ये जे पॉइंट्स आहेत, ओके, जे टॉपिक्स आहेत, तर त्या टॉपिक्स मधले जे पॉइंट्स आहेत तर त्या पॉइंट्स मधलाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पूर्ण BDC वाचायची गरज नाही आहे. परत एकदा सांगते, पूर्ण BDC किंवा शिंपी वाचायची गरज नाहीये. NCISMचा सिलेबस बघा, त्याच्यामध्ये टॉपिक बघा मॉडर्नचा, आणि त्या टॉपिकच्या खाली जे काही कंटेंट आहेत, ओके, सो त्या सब टॉपिकचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. जास्त एक्स्ट्राचं काम करायचं नाही, कारण त्याच्यातले क्वेश्चन येणारच नाही एक्स्ट्राचे. ओके, सिलेबस मध्ये आहे तेवढेच येणार आहे. ठीक आहे. सो आता MCQ साठी आता मोस्ट ऑफ द सेंटेन्सेस स्ट्रिक्ट असतात. सो
चान्सेस आपले कमी असतात की आपल्याला MCQ ची ऍडजस्टमेंट होईल. थोड्या 5-6 MCQ ची आपल्याला आपण विचारू शकतो. सपोज ऍडजस्टमेंट झाली तर ठीक आहे, पण जर स्ट्रिक्ट झालंय तुम्हाला जर सेंटर, मग तुम्ही काय करणार? सो दॅट्स वाय आपल्याला अभ्यास करणं हा गरजेचा आहे त्या 20 मार्कासाठी. ठीक आहे, तर आता बघा, आता जसं 100 मार्क्सचा पेपर आहे, सो याच्यात काय काय असणार आहे? आयुर्वेद आणि मॉडर्न दोन्हीही पेपरमध्ये, आणि या दोघांनाही हाफ हाफ वेटेज आहे. हाफ आयुर्वेद, हाफ मॉडर्न. ओके, सो तुम्हाला असं वाटत असेल की आपण BMS शिकतोय म्हणून आयुर्वेदाला जास्त जास्त आयुर्वेदाचे क्वेश्चन येतील, असं नाहीये. मॉडर्नचे सुद्धा तिथे असणार आहेत क्वेश्चन. सो दॅट्स वाय आपल्याला मॉडर्न सुद्धा करायचं आहे, त्याच्यावर देखील भर द्यायचा आहे. ठीक आहे, एवढं समजलं? ठीक आहे. सो आता बघा, तर BMS मध्ये आता आपण रचनाशास्त्रामध्ये पेपर कसा लिहिणार? ठीक आहे, सो आता पेपर कसा लिहिणार? तर सपोज ही आन्सर शीट आहे. ओके, तुम्हाला कळलंच असेल, तुम्ही फर्स्ट टर्म दिलीच असेल किंवा नाही जरी दिली असेल, तुमची आता फर्स्ट टर्म येत असेल. ओके, सो ती जी शीट आहे, ओके, PA तर झालाच असेल तुमच्या रिटर्न. सो त्याच्यामध्ये जे आपल्याला शीट असते, ओके, पेपर असतो, ओके, आन्सर शीट. सो त्याच्यामध्ये आपण एक्झाम कसं म्हणजे आन्सर कसं लिहिणार रचनाशरीरचं ते बघू. तर बघा, सर्वात पहिले आपल्याला काय लिहायचंय? सपोज आपल्याला आलं गर्भशरीर. ठीक आहे, एक्सप्लेन. सो आपण काय करणार? इंट्रो लिहिणार. की इंट्रो मध्ये काय येतं? तर त्याचं जे निरुक्ती येते, व्युत्पत्ती येते, ओके, त्याचे पर्याय येतात. ठीक आहे, पंचमहाभौतिक संघटन येतं. ठीक आहे, त्याचे मल येतात, उपधातू येतात. सो हे आपण इंट्रो मध्ये तिथे लिहायचं असतं. कळलं? देन नंतर तिथे लिहायचा असतो आपल्याला श्लोक. श्लोक म्हणजे त्याच्यामध्ये पर्टिक्युलर, आता सपोज त्याच्यामध्ये असं विचारलं की सपोज अस्थि धातूचे प्रकार लिहा, तर मग तुम्ही कसं लिहिणार? की पहिले इंट्रो लिहिसाल की अस्थि धातू म्हणजे काय, तर अस्थि धातूची मग निरुक्ती लिहिणार किंवा उत्पत्ती लिहिणार की असत्य अस्य कठीण, की जो चिरकाल टिकणारा धातू आहे तो अस्थि धातू आहे, असं इंट्रो तुम्हाला लिहावं लागेल. नंतर पंचमहाभौतिक संघटन लिहायचं, पृथ्वी आणि वायू. ठीक आहे, तर असं लिहिलं. तर नंतर तुम्ही स्टार्ट करणार की अस्थिचे प्रकार. ठीक आहे, मग तुम्ही त्याचा श्लोक लिहिणार. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये आपण लिहिला श्लोक लिहिला. श्लोक पाठ असेल चांगली गोष्ट आहे, पाठ नसेल तरी देखील काही हरकत नाही. ठीक आहे, कारण याच्यामध्ये फक्त असं नाही की तुम्ही सर्व सिलेबसचा श्लोक पाठ करायचे आहेत. काही पर्टिक्युलर श्लोक तुम्ही पाठ केले ते देखील सफिशियंट आहे तुम्हाला पासिंगसाठी सुद्धा, आणि पासिंगच्या पण अबोव 70% सुद्धा तुम्हाला मिळण्यासाठी थोडेसे श्लोक हे सफिशियंट असणार आहेत. ओके, सो श्लोक लिहिले. तुम्हाला जर रेफरन्स आठवत असेल तुम्ही लिहू शकता, नसेल आठवत काही हरकत नाही, लिहिला नाही तरी चालेल. त्यानंतर मेन पॉईंट म्हणजे एक्सप्लेनेशन. सो आता इथे एक्सप्लेनेशन करायचं त्या श्लोकाचं, म्हणजे त्याचं भाषांतर करायचं आहे. ओके, श्लोक हा संस्कृत मध्ये असतो, तर आपल्याला त्याला त्या आपल्या लँग्वेज मध्ये तिथे एक्सप्लेन करायचं आहे की त्या श्लोकामध्ये काय दिलेलं आहे. सो आता त्यालाच म्हणतो आपण कंटेंट, की कंटेंट किती पाहिजे. सो कंटेंट मध्ये आपल्याला क्वालिटी देखील पाहिजे. नुसतं आपण तिथे काहीही फेकू शकत नाही, कारण रचनाशास्त्राचा पेपर आहे, ह्युमन अॅनाटॉमी आहे याच्यात. सो ह्युमन अॅनाटॉमी मध्ये आपण काही फेकू शकत नाही. तिथे आपल्याला पर्टिक्युलर वर्डच पाहिजे, आणि पर्टिक्युलर तिथे तो ऑर्गनच्या रिलेटेडच तिथे गोष्टी ह्या पाहिजे असतात. सो केअरफुली, जरी तुम्हाला एक्सटेंड करायचं असेल तर तुम्ही ऍडिशनल वर्ड्स टाकू शकतात, पण त्याला तो विषयाला अनुसरूनच टाकावं लागेल, त्याच्या दुसरीकडे तुम्हाला जाता येणार नाही. बरोबर? ठीक आहे, आता एक्सप्लेनेशन झालं. देन मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपण रचनाशास्त्रामध्ये समजू शकतो की डायग्राम, आणि त्या सुद्धा लेबल्ड डायग्राम. कारण ज्या डायग्राम आहे तो रचनाशरीरचा बेस आहे. कारण रचनाशरीर म्हणजेच अॅनाटॉमी. सो अॅनाटॉमी आपल्याला कशी समजेल? जेव्हा आपण तिला बघू, ओके, प्रॅक्टिकली, जसं आपण डिसेक्शन मध्ये बघतो. पण आपल्याला किती समजलं आहे ह्युमन अॅनाटॉमी मध्ये ते आपल्याला एक्झामिनरला कसं दाखवायचंय. सो त्याच्यासाठी आपल्याला तिथे डायग्राम काढून दाखवावा लागेल, आणि तो जो एक्झामिनर आहे चेक करणारा, सो त्याला ते समजेल की आपल्याला रचनाशरीरचा खूप छान अभ्यास झालेला आहे, कारण आपल्या तिथे डायग्राम प्रेझेंट आहे. सो त्याच्यामुळे डायग्राममुळे आपल्याला तो इझिली जास्त मार्क्स हा देईल. बरोबर? सो दॅट्स वाय डायग्राम्स आर इम्पॉर्टंट. कारण जर तुम्ही रचनाशास्त्रामध्ये एक सुद्धा डायग्राम नाही काढली तर तुम्ही फेल होऊ शकता, लिटरली फेल होऊ शकता, कारण डायग्राम म्हणजे फार महत्व आहे रचनाशास्त्रामध्ये. ठीक आहे, सो असा आपल्याला फॉर्मॅट हा पाहिजे. ठीक आहे, देन नंतर आता बघा, आता हे सर्व झालं फॉर्मॅट. ओके, पेपर कसा लिहायचा, पण आता पास कसं व्हायचं? की दीदी आता एवढं सगळं सिलेबस आहे तर मग पास कसं होणार, पास होणार की नाही?
ठीक आहे, बेसिकली सेम क्वेश्चन मला आलेलं होतं. ठीक आहे, सो आता फॉर पासिंग, सो पासिंग साठी आपल्याला महत्वाचं काय आहे तुम्हाला पहिले सांगितलं होतं, तर एमसीक्यू. जर आपण एमसीक्यू मध्ये जर जास्तीत जास्त स्कोर केला तर आपल्याला समोरच्या थेरी मध्ये जर आपण कंटेंट कमी लिहिलं, सपोज आपला अभ्यास झाला नाहीये म्हणून आपण त्याला एक्सप्लेन नाही करू शकणार जास्त, बरोबर, मग कंटेंट कमी लिहिलं तर काही हरकत नाही, आपल्याला त्याचे मार्क्स प्लस एमसीक्यू चे मार्क्स ऍड होऊन आपण पास होऊ शकतो. ठीक आहे, राईट. त्यानंतर आता फॉर पासिंग आपल्याला फ्यू श्लोका म्हणजे थोडेसे श्लोका करणं गरजेचं आहे. बाकी कोणतेही श्लोका करू नका, फक्त थोडेसेच तुम्हाला श्लोका करायचे. आता फ्यू श्लोकामध्ये कोणते, आता बघा मी इथे श्लोका लिहिलेले आहेत. ओके, हे जे टॉपिक्स आहे सो यांचे श्लोका तुम्हाला करायचे आहे. तुमच्या मनावर, तुम्ही याच्यातले एक एक जरी श्लोक केला तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, आता बघा सर्वात फर्स्ट टॉपिक आहे आपला परिभाषा शरीर. ओके, तुम्हाला माहित असेल त्याच्यात काय आहे, कुर्चा शरीर आहे, कंडरा आहे, शिरा, स्नायू आहे, बरोबर. सो त्याच्यामध्ये का पाठ करायचे आहे त्याचे श्लोक, कारण त्याचा डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, एससीक्यू येऊ शकतो की एक्सप्लेन कंडरा. ठीक आहे, मग त्याची आपल्याला परिभाषा तिथे मस्ट आहे, कारण आपण तिथे एक्सप्लेनेशन लिहिणार पण त्याचं एक्सप्लेनेशन एवढं जास्त नाहीये. सो ते त्याची क्वांटिटी वाढवण्यासाठी आपल्याला तिथे श्लोक हा मस्ट आहे. सो याचे जे 7 किंवा 8 श्लोक आहे, 8 परिभाषा असतील, सो ते आपल्याला करणं आहे. सो 8 श्लोक तर आपण ऑब्व्हियसली करू शकतो रचना शरीरचे, कारण आपण दुसऱ्या सब्जेक्टचे खूप सारे श्लोक केलेले आहेत. सो याचे 8 तर मिनिमम कोणीही करू शकतं. ठीक आहे, आणि ते इझी सुद्धा आहे, तितके हार्ड नाही आहेत. त्यानंतर मर्मशरीर, तर मर्मशरीर फार महत्वाचं आहे कारण त्याला जास्त वेटेज आहे पेपरमध्ये. सो मर्मशरीरचे सुद्धा आपल्याला श्लोक पाळत पाहिजे. ठीक आहे, मर्माचा श्लोक, परत संधी, परत जे सुद्धा मर्म असतील, ओके, तर त्याचा सुद्धा आपल्याला श्लोक हे लक्षात पाहिजे, कारण पेपरमध्ये कसं येतं, मर्म विचारतात किंवा पर्टिक्युलर एक मर्माचा टाईप तुम्ही एक्सप्लेन करा असं विचारतात. सो तो जो टाईपचा श्लोक आहे ज्याच्यामध्ये सगळे टाईप्स येतात, सो ते देखील जर तुम्ही एक केला तर सफिशियंट आहे. ओके, प्रत्येक टाईपचे करायचे नाही, एक किंवा जे मेन टाईपचे श्लोक आहे ते जर तुम्ही केला तरी ठीक आहे. ओके, आता मर्मशरीरमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे डायग्राम. आता माझ्या युनिव्हर्सिटीला क्वेश्चन आला होता मर्मशरीरवर की एक्सप्लेन मर्म, कोणते होते ते. ठीक आहे, 3 मर्म आम्हाला सांगितले होते की त्याचं एक्सप्लेनेशन करा. ठीक आहे, प्लस त्याच्या डायग्राम सुद्धा करा. तिथे लिहिलं होतं की सचित्र स्पष्टीकरण करा, म्हणजे सचित्र म्हणजे काय तर विथ डायग्राम्स. सो खूप साऱ्या जणांनी हा जो सचित्र शब्द आहे हा वाचलाच नाही, कारण ते मराठीत असल्यामुळे तो एकदम हायलाइट नाही झाला. ओके, समजला नाही. सो दॅट्स वाय माझी फ्रेंड आहे तर तिने सचित्र हा शब्दच वाचला नाही. सो दॅट्स वाय तिने डायग्रामच काढली नाही मर्माची. सो दॅट्स वाय तिचे मार्क्स कमी झाले रचना शरीरमध्ये. पण आता मी जेव्हा एक्झामला गेले होते, ठीक आहे, सो माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट फिक्स होती की जिथे जिथे डायग्राम पॉसिबल आहे तिथे तिथे डायग्राम काढायचे. हे मी फिक्स करून गेले होते घरून निघताना, कारण रचना शरीरचे श्लोक एवढे पाठ नव्हते, बरोबर आहे, माझे देखील पाठ नव्हते. ठीक आहे, आणि मला जास्त फेकताही येत नाही त्या कंटेंटमध्ये. ठीक आहे, सो मला पर्टिक्युलरच गोष्टी येतात पेपरमध्ये, मी एक्स्ट्रा त्याच्यात टाकू नाही शकत, फेकू नाही शकत. ठीक आहे, सो दॅट्स वाय मी अभ्यास केला होता नोट्सवरून, सर्व अभ्यास केला होता. पण एक शंका होती की सर्व जर आमचे सिनियर सुद्धा म्हणत होते की रचना शरीरचा पेपर खूप हार्ड असतो, इतके सारे पेजेस लिहिले आमच्या क्लासमेटनी तरी देखील त्यांना खूप कमी मार्क्स पडले. ओके, सो मग मला असं वाटायचं की यार मग मी तर कमी कंटेंट लिहिते, मग मी जर फेल झाले तर ठीक आहे, मग हे प्रेशर होतं. पण एक गोष्ट मात्र फिक्स होती की डायग्राम इज मस्ट, डायग्राम मुळे आपण पास होऊ शकतो. सो मला जिथे जिथे पॉसिबल वाटलं मी तिथे तिथे डायग्राम काढलेले आहेत. लिटरली मी कुठे म्हणजे मग आता तो पॉइंट कुठे आला, मग मर्मशरीरमध्ये. सो मर्मशरीर तिथे होते, 3 मर्म आम्हाला दिले होते. ठीक आहे, सो मी तर सचित्र शब्द वाचला होता. ठीक आहे, पण काय झालं, माझ्या डोक्यात फिक्स असल्यामुळे की मला डायग्राम काढायचे आहेत सगळ्या क्वेश्चन मध्ये मोस्ट. ठीक आहे, तर मी काय केलं, त्याचे मर्म आहेत त्याचे सुद्धा तीन मर्माचे 3 डायग्राम काढून टाकले. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मी वाचलं की तिथं सचित्र दिलेलं आहे. सो त्यामुळे माझा फायदा देखील झाला आणि मी नुकसान पासून सुद्धा वाचले. ठीक आहे, कारण माझ्या फ्रेंडनी डायग्राम न काढल्यामुळे तिला कमी मार्क्स आहेत आणि मला जास्त आहेत. का, कारण मी डायग्राम्स काढले. सो मर्माच्या जितके सुद्धा डायग्राम्स आहेत तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी व्हायवासाठी सर काढायला देतील की मर्म प्रॅक्टिकल मध्ये ते लिहून आणा. ठीक आहे, जर्नल्स मध्ये, आणि त्याचे डायग्राम सुद्धा असतील. सो ते नीट पाठ करून जायचं आहे मर्माच्या डायग्राम्स. ओके, कारण त्याच्यावर क्वेश्चन हा येऊ शकतो. डायग्राम काढायचे आहेत त्याला आपल्याला ऍटलिस्ट 1 तरी मार्क हा मिळतो. ठीक आहे,
देन नंतर गर्भशारीचे श्लोक पाठ करायचे, ते इझी आहेत. तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला असेल गर्भशारीचा तर इझी आहेत. 9 महिन्याचे 9 श्लोक, छोटे छोटे श्लोक आहे. परत त्याचे शुक्र असेल, आर्तव असेल त्याचे श्लोक, ठीक आहे, इझी आहेत, करू शकता ते. देन नंतर संधिशारीचे करायचे आहेत. संधिशारीमध्ये त्याचे जे प्रकाराचा जो श्लोक आहे, ओके, तो. देन नंतर शरीर उपक्रमणीय शारीर. आता हा जो फर्स्ट आहे बघा चॅप्टर, ठीक आहे, आपल्या शरीर मधला. सो याच्यामध्ये बघा आहे मृत शरीर संशोधन, ठीक आहे. सो याच्यामधले हे 1-2 श्लोक आहे ते आपल्याला करायचे आहे, ठीक आहे. सो एवढ्याच गोष्टीचे जर तुम्ही श्लोक केले 1-2 तर तरी देखील मोर दॅन सफिशियंट आहे तुम्हाला पासिंगसाठी, ठीक आहे. समजलं एवढं? ठीक आहे. MCQ झाले, फ्यू श्लोका झाले. देन एक्सप्लेनेशन. आता एक्सप्लेनेशन लिहायचं आहे आपल्याला. सो आता श्लोक लिहिला त्याच्यानंतर एक्सप्लेन करायचं आहे. सो आता एक्सप्लेन किती करायचं आहे हा सुद्धा एक क्वेश्चन असेल. सो एक्सप्लेन करायचं आहे बघा हे. जेव्हा आपल्याकडे SCQ असेल, आता SCQ किती असतात तर 8 असतात, ओके. त्याचे किती क्वेश्चन असतात? 8 क्वेश्चन असतात, बरोबर. तर आता 8 क्वेश्चन आहे आणि किती मार्क्सला असतात तर 5 मार्क्सला असतात, ओके. म्हणजे 8×45 म्हणजे 40 मार्काचे 8 SCQ हे आहेत. प्रत्येक SCQ 5 मार्काला. सो SCQ साठी आपण मिनिमम 1.5 पेज आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे वन पेज, ठीक आहे, 1 पेज प्लस एवढं हाफ पेज, ठीक आहे. 1.5 पेज हे सफिशियंट आहे आणि तुम्ही पासिंग हे होऊ शकता, ठीक आहे. देन नंतर आता ते 1.5 पेज मध्ये सुद्धा तुम्हाला असं होऊ शकतं की सपोज एका छोटासा काहीतरी तुम्हाला SCQ आला, त्याच्यामध्ये डायग्राम सुद्धा काढू शकतात. मग तुमचे 2 पेज होते. कसं तर थेरीचा 1 पेज लिहायचा आणि सेकंड पेजवर डायग्राम काढायचे. मग तुमचे किती झाले SCQचे 2 पेज, बरोबर. आणि डायग्राम हे झालं, ठीक आहे. आणि जर तुम्हाला अजून येत असेल तर अजून नेक्स्ट पेजवर तुम्ही हाफ पेज लिहू शकतात. ते तुमच्या मनावर आहे टाइम मॅनेजमेंट करायचा कसा करायचा, ठीक आहे. नंतर आता LEQ किती असतात? 4 LEQ असतात, 10-10 मार्काचे. टोटल म्हणजे किती मार्क्स झाले? 40. म्हणजे हे 40 आणि हे 40 झाले 80 मार्क्स आपले, बरोबर. सो 10 मार्काचे LEQ असतात. आता त्याच्यासाठी आपल्याला मिनिमम 3 पेजेस लिहायचं आहे कंटेंट, ठीक आहे. आणि 3 पेज हे आपलं होतं, बरोबर. आपण त्याला लिहू शकतो 3 पेज, कारण मी अभ्यास केला होता, ठीक आहे. तर मला लिहिता आलेला आहे 3 पेज ऍटलिस्ट तरी, ठीक आहे. सो आणि त्याच्यामध्ये आपलं 1 पेज अजून ऍड होतं, ते म्हणजे डायग्रामचं. आणि आता बघा डायग्राम साठी मोस्ट इम्पॉर्टंट आता डायग्राम. सो डायग्राम आपल्याला कशा येऊ शकतात तर आता हे जे आहे आपला आयुर्वेदचं आहे, तर आता मॉडर्न मध्ये काय इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सो मॉडर्न मध्ये जे मोस्ट क्वेश्चन्स असतात तर ते बघा कशातून येतात? जॉईंट्स झालेले असतील, त्यानंतर बोन्स, ठीक आहे. त्यानंतर मसल्स आणि नंतर ऑर्गन्स. सो या 4 टॉपिक वर जास्त भर असतो. का? कारण याच्यामध्ये डायग्राम सुद्धा असतात. आता डायग्राम्स, सो ज्या डायग्राम्स आहेत तर सपोज तुम्हाला क्वेश्चन आला LEQ मध्ये नी जॉईंट, ठीक आहे. सो तिथे तुम्हाला एकच डायग्राम नाही काढायची, तुम्हाला तिथे 2 डायग्राम्स काढायचे आहेत. एक त्याच्या मसल अटॅचमेंट, एक त्याचे जे हे असतात, ठीक आहे, त्याचे जे आपण म्हणतो फिलामेंट्स, सॉरी मसल्स आतमध्ये जे डिस्क असतात, ओके, तिथे डिस्क आहे, ठीक आहे. सो तिथे आपल्याला म्हणजे एक काय काढायची? एक स्केलेटनची डायग्राम काढायची, तर एक मसल अटॅचमेंटची डायग्राम काढायची. समजलंय? तुम्ही शिकलाच असेल. जे आता नवीन आहेत, ओके, BMS फर्स्ट इयर मध्ये, त्यांच्यासाठी आय थिंक त्याचं झालं असेल किंवा नसेलही झालं, पण एक स्केलेटनची डायग्राम काढायची आहे, तर एक मसल अटॅचमेंटची, ओके. जर आठवली मसल अटॅचमेंटची तरच काढा, नाही आठवली, नाही काढली, एक काढली, बस सफिशियंट आहे. काही गरज नाहीये एक्स्ट्रा काम करायची. जर तुमच्याकडे टाइम असेल तर आठवा आणि काढू शकता, ठीक आहे. तेवढं पेज सोडायचं तिथे, ठीक आहे. झालं हे डायग्राम. सो आणि त्याला लेबलिंग इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये लेबलिंग ही पाहिजे. तुम्ही काय काढलं आहे त्याला नाव हे देणं गरजेचं आहे. नुसतं तिथं काढून चालत नाही. तिथं ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे ना, ते अनाटॉमी आहे. सो दॅट्स वाय लेबलिंग ही असली पाहिजे. आणि जी लेबलिंग आहे, सपोज मी ते नी जॉईंट काढते, ओके. सो सपोज दिस इज नी जॉईंट, ओके, दिस इज अ नी जॉईंट. सो नी जॉईंट मध्ये हा आहे फीमर, तर आपण फीमर, ठीक आहे, इकडे काढणार लेबलिंग, हे पटेला असेल, ठीक आहे, पटेला बोन आहे. टिबिया फिब्युला. तर ही एक स्केलेटनची डायग्राम झाली, बरोबर. तर आता याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हे सुद्धा फिलामेंट्स आपण त्याला, सॉरी, लिगामेंट्स, ओके.
सो जे लिगामेंट्स आहेत ते काढू शकतो, त्याला देखील नाव असतात. सो जॉईंट मध्ये कसं असतं, मोस्ट इम्पॉर्टंट असतात लिगामेंट्स. सो नी जॉईंट मध्ये 11 लिगामेंट्स आहेत. ओके, त्याचे नाव आहे पर्टिक्युलर. सो ते आपल्याला तिथे लिहावे लागणार आहेत. ओके, आणि ते आपल्याला म्हणजे डायग्राम मध्ये तिथे काढायचे आहे. आणि हे जे लेबलिंग्स आहेत तर त्या एकाच साईड ना बरोबर असल्या पाहिजे, एका खाली एक. ओके, अशा एक इथे, मग एक इथे, एक इथे, हे असं जमणार नाही. अशा लेबलिंग करायच्या नाही आहे. एका खाली एकच अशा पद्धतशीर छान प्रेझेंटेशन ठेवायचं आहे. असं तिथे लहान लेकरासारखं काही सुद्धा काढायचं नाही. ठीक आहे, आपण एक प्रोफेशनल कोर्स मध्ये आहोत. सो दॅट्स तिथे दिसलं सुद्धा ते पाहिजे, कारण एक्झामिनर आहे तो आपल्या हँडरायटिंग वरून, आपल्या प्रेझेंटेशन वरूनच इम्प्रेस होतो. आता मेन म्हणजे काय, हँडरायटिंग. सो हे सुद्धा मॅटर करतं. कसं तर मी युनिव्हर्सिटीमध्ये, ठीक आहे, तर माझ्या मागचं म्हणजे जो स्टुडंट होता, ठीक आहे, सो माझ्यापेक्षा त्यांनी म्हणजे जे बुकलेट असते आन्सर शीटची 46 सो पूर्ण भरून लिहिली होती. म्हणजे त्याचं कंटेंट, त्याला पेजेस कमी पडले होते लिटरली युनिव्हर्सिटीचे. पण माझे 10 पेज हे शिल्लक होते, म्हणजे 10 पेज कोरे होते मागचे, कारण माझं पहिल्याच 32 पेजेस मध्ये सर्व कम्प्लीट पेपर. ठीक आहे, मला पुढे कंटेंट मला लिहिताच नाही, मला असं एक्स्ट्रा त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो दॅट्स वाय मला 32 पेजेस मध्येच माझा पेपर झालेला होता. पण त्याचा पूर्ण पेपर हा 42 पेजेस मध्ये त्यांनी लिहिला होता. पण तरी देखील त्यातला माझ्याहून कमी मार्क्स. का? बिकॉज ऑफ हँडरायटिंग. सो हँडरायटिंग नीट आणि क्लीन असणं हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे, सो एवढ्याच गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही बघा इझिली पास होऊ शकता रचनाश्रेणीमध्ये. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. नोट्स जर तुमच्याकडे नसतील काढलेले प्रॉपर, तर मी जे रेफर केले होते, म्हणजे जे मी काढले होते, ते तुम्ही घेऊ शकतात. ओके, ते तुम्हाला मला खाली नंबरवर तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअपवर, तुम्हाला ते अवेलेबल होऊन जातील. आणि श्लोका नोटबुक सुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. ओके, लाईक करा, शेअर करा, आणि ऑल द बेस्ट फॉर युनिव्हर्सिटी एक्झाम. थँक्यू.